तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याची तुफान आवक झाली आहे। शिवाय भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली। परिणामी बाजार समितीत वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या। वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय। लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लातूर भाजीपाला मार्केटमध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये भाजीची आवक सुरू झाली आणि आता आपण बघू शकतो की इथे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे। गाड्या असंख्य प्रमाणात आलेल्या आहेत। गाड्याचे अजून जे माल आहे त्याचे काटे झालेले नाही आहेत। शेतकरी दुपारपासून ताटकळलेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक जाम झालं कारणानं आता काटा होत नाही आहे आणि त्यातच सोलापूरचा जो कांदा मार्केट आहे तिथे यात्रा असल्या कारणानं तिथे शेतकरी जात नाही आणि तो सगळा कांदा लातूरच्या बाजारपेठेत येतोय आणि यामुळे अचानकच लातूरच्या बाजारपेठेमध्ये वाहनांची आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली आणि त्या कारणासाठी इथे ट्रॅफिक जाम झालं। त्यातच मोठ्या प्रमाणामध्ये भाजी जी आहे ती लातूर बाजारपेठेत यायला सुरू झाली आणि त्यामुळे या बाजारपेठेमध्ये वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत। गाव कोणतं दादा तुमचं? कारेपूर। काय घेऊन आला? वरणा किती आणला? 30 बॅग 30 बॅग। किती वाजता आलता घरून? 4 वाजता निघालतो। बरं, इथं आलात। अजून काय परिस्थिती इथं? 5 वाजता आलतो तर पूर्ण जाम झालं। शिवनेरी गेट पासून जाम आहे, म्हणजे जवळपास 5 ते 6 किलोमीटर पूर्ण जाम लागलेला आहे। जाम लागलेला आहे। बरं, काय नाव तुमचं? दळवे महादेव। महादेवराव, कुठून आलेत? करजगाव। काय घेऊन आला? वांगी दोडका किती? 30 बॅग। किती वाजता आला? 4 वाजता गावातून निघालो होतो। इथं 5 साडेपाच ला आलो। काटा झाला नाही अजून काटा झालेला नाही। माल असंच आहे, विक्री गेलं नाही अजून। हा माल पण येत काय नाही। घेऊन आला? शेंगा आणल्या आता किती? 6 पोते। बरं, गाव गाव इथं मस्त का। किती वाजता आला? 4 वाजता निघालो तिथून इथं 5-6 वाजता यायला। बरं, बालाजीराव या पुढे। गाव कोणतं? कळंब तालुका, कळंब तालुका, पिंपळगाव डोळा, हा धाराशिव काय जिल्हा। घेऊन आला? मेथीची भाजी बरं, किती बॅग आणला? 50 कॅरेट आणला। 50 कॅरेट। अजून काटा आणखीन झालेला नाही। 2 तास ट्रॉफिक मध्ये होतो। हा, व्यापाऱ्याच्या फोनवर ट्रॉफिक मध्ये जाम झालं होतं 2 तास। 3 वाजता निघलेलो आहे घरून, शेतातून। आता येळवसमुळे सगळा माल घेऊन आला का? हा, हेळामुशामुळे ते पण रस्त्यावर आहे। आणखीन विकला नाही। असं आता लांबपर्यंत शेतकरी दिसायला आहे। हा, आता ही झाली शेतकऱ्यांची परिस्थिती। आता दुसरी बाब अशी आहे की जे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे वाहनधारक आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। मागच्या 2-2.5 तासापासून अनेक वाहनधारक 5 ते 6 किलोमीटरच्या रांगेत आहेत आणि काही जण तर दुपारी 3 वाजल्यापासून ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले आहेत। शेतकऱ्यांचा काटा होत नाही कारण 11 तारखेला येळवस आहे, अमावस्या आहे आणि त्या कारणासाठी मोठ्या प्रमाणात भाजी बाजारामध्ये भाजी आलेली। सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत तो भजीचा एक प्रकार केला जातो, त्याच्यासाठी सगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात आणि मार्केटमध्ये शेतकऱ्यांची एक हे असते की त्या दिवशी मागणी प्रचंड असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजी ही लातूरच्या बाजारपेठेत आली आणि त्यातच सोलापूरचं जे मार्केट आहे कांदा बाजार, त्याचा परिणाम तिथे यात्रा असल्या कारणानं तिकडे लोक गेली नाहीत, ती सगळी लातूरकडे आली। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे। 5 ते 6 किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहनधारकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे। वाहनधारक, काय झाले दादा तुझं? दादा मला अवका गाडी मी अवका माल घेऊन आलो पळशीहून। मी आणलो होतं मिरची, हिरवी मिरची आणलो। 4000 रुपये फाईन मारली मला ऑनलाईन साहेबाला रिक्वेस्ट बी केली मी की साहेब राहू द्या म्हणून, पण त्यांनी ऐकलेच नाहीत। एकाच गाडीवर नाही, भरपूर ड्रायव्हर साहेब मला एकतर केंद्र सरकारनं पूर्ण एकतर 7 लाख रुपये जुर्मान्याचं ती तर केले, 10 वर्ष सजा केली आणि वरण्यांची मनमानी अशी चालणार नाही साहेब। म्हणजे वाहनधारकांनाही मोठ्या प्रमाणात समस्या तोंड द्यावं लागतंय। एक तर दुपारपासून काटा होत नाहीये, मोठ्या प्रमाणामध्ये माल आलेला आहे। बाजारपेठ जी महात्मा फुले भाजी मार्केट आहे लातूरची, ती जागा खूप छोटी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी माल घेऊन आलाय। मोठी वाहनं आलेली आहेत। शेतकऱ्यांची संख्या, वाहनांची संख्या आणि एकूण भाजीपाल्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे काटा होत नाहीये। दोन्ही दुतर्फा जे भाजी मार्केट आहे त्याच्या दोन्ही बाजूनं जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहन ठिकठिकाणी थांबलेले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्याच्या समोरचा जो भाग आहे
त्या ठिकाणी जिथेही जागा मिळेल तिथे व्यापारी शेतकरी हे थांबलेले आहेत. मात्र काटा अद्याप होत नसल्याकारणानं शेतकऱ्यांना आपला माल घेऊन लातूरमध्येच थांबावं लागतं आहे. अजूनपर्यंत काटा झालेला नाही आहे. काटा कधी होईल, पैसे कधी मिळतील आणि त्यानंतर घरी कधी जाऊ असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वाहनधारकांची मोठी समस्या आहे, कारण रस्त्यावर वाहन असल्याकारणामुळे पोलीस त्या वाहनांना ऑनलाईन फाईन करतायत आणि त्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत आणि फाईन हा हजाराच्या घरात चालल्या कारणानं वाहनधारकासमोर समस्या निर्माण झालेली आहे. काही भाड्यासाठी ते इथं आलेले आहेत. वाहन तर अडकून पडलंय, त्यात फाईन पण लागलाय, वाहन लवकर बाहेर पडत नाही. अशा अनेक समस्येमध्ये आता शेतकरी वाहनधारक हे अडकलेले आहेत आणि यातून आता सध्या तरी मार्ग काही दिसत नाही आहे. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. सर एक मला बोलायचं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.